कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या यार सॉरी, म्हणजे मगाशी जरा माझा पारा गरमच होता आणि तुला माहिती आहे ना पप्पांच्या बाबतीत मी कशी आहे। खुर्ची पप्पांची होती, त्या खुर्चीवर मी बसत पण नाही। मी पण सॉरी, मी आधी विचारायला हवं होतं। मग आता राग गेला असेल तर मी करू का इस्त्री? हो, हे एवढे काही शर्ट्स आहेत चंदनचे, मी प्रयत्न करत होते पण महागडे आहेत। मला सवय नाहीये ना ह्या सगळ्याची, उगाच गोंधळ नको व्हायला। ठीक आहे, मी करते। जाने कहां। दिव्या, ए दिव्या, एक ग्लास पाणी दे ना प्लीज। उठून घे स्वतः। यार तू इतकं रूडली का वागतेस ना माझ्याशी? हा मग कसं वागणं अपेक्षित आहे तुला? त्या शिवाकडे बघ, तिचं आणि आशूचं लग्न ऍक्सिडेंटली झालंय, चुकून झालंय, पण तरी दोघांमध्ये किती प्रेम दिसून येतं। आणि तू एक शब्द नीट बोलत नाहीस माझ्याशी। बास, तूच राहिला होतास तिची बाजू घ्यायला। हे बघ दिव्या, मला असं नाही म्हणायचंय, मला इतकंच म्हणायचंय की त्या दोघांमध्ये जसं प्रेम दिसून येतं तसंच आपल्यातही दिसून यावं। आणि असंही गावात तू ही सगळी कामं केली होतीस ना, मग हा मग इथे आल्यावर तू मला माझ्या मनासारखं वागू दे एवढंच म्हणणं आहे माझं। आणि कधीतरी माझी बाजू घेत जा। आज पण तू काहीच बोलला नाहीस माझ्या बाजूने। ठीक आहे, आय एम सॉरी। ठीक आहे बाबा, सॉरी। तू म्हणशील तसं मी करेन, ओके? आणि मग माझं पण तुझ्यासाठी प्रेम दिसेल तुला। ओके। सगळ्यांना वाटतं शिवा खूप रिझनेबल आहे, आता नाही वाटणार। फार प्रेम आहे ना आशू आणि शिवामध्ये, पण खूप दिवस राहणार नाही। हेलो, हाँ हेलो हेलो हेलो, हाँ एक मिनिट, आप नहीं आवाज। हेलो हेलो, सॉरी चंदन, पण शिवाला धडा शिकवण्यासाठी तुझी थोडी मदत लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।